गेल्या वर्षी पुण्येश्वर मंदिर जे पुण्यामध्ये जी 12 ज्योतिर्लिंगांना पुण्यातल्या जनतेला किंवा आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या जनतेला जाणं अवघड आहे 700-800 वर्षापूर्वीच्या काळामध्ये. म्हणून त्या धर्तीवरती पुण्यामध्ये ही सगळी ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती स्थापन केली. त्याच्यापैकी एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे पुण्येश्वर मंदिर. आणि हे साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी 200-250 वर्षापूर्वी ते मंदिर फोडण्यात आलं आणि तिथं तो दर्गा बनवण्यात आला. आणि आता गेल्या वर्षी याच्या विरोधामध्ये आंदोलन उभं राहिलं. मीडियाने त्याला चांगल्या पद्धतीनं कव्हर केलं आणि पुण्यामध्ये का होईना थोडीशी जनजागृती निर्माण झाली, की असं पण काही झालं होतं. नाहीतर आजचा आपला जो हिंदू समाज आहे हा इतका झोपलेला आहे, की याला त्या पुण्येश्वर मंदिराची हिस्ट्री पण माहिती नाहीये आणि तिथं असं अतिक्रमण झालंय हे तर लांबून लांब माहिती नाहीये. तर या विषयामध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण काय-काय काम केलं? काय उठाव आपण केला याची थोडीशी माहिती सांगा? आता सगळ्यात अगोदर जर पाहायला गेलं तर कसबा पेठेतल्या स्थानिक लोकांनी 2008 मध्ये या संदर्भात याचिका दाखल केली होती. आपले नंदूभाऊ एकबोटे आहेत, आणखीन अनिल जाधव आहेत, सुनील तांबट आहेत, अशा काही व्यक्तींनी मिळून एक याचिका दाखल केली. 1278 मध्ये संत एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये पुण्येश्वर नारायणेश्वर याचा उल्लेख आहे. म्हणजे हे कधीच म्हणतोय मी, 1278 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 300 वर्षाच्या अगोदर. आधी. आज समजा एक 800-900 वर्षाच्या अगोदरचं म्हणतात. त्या काळी म्हणजे विचार करा तुम्ही, आपल्यावर हिंदू धर्मावर अतिक्रमण कधीपासून चालू आहे. त्या काळी 2 सुफी संत आले होते. म्हणजे छोटा शेख सल्ला दर्गा आणि आपण जे आता मी म्हटलं की जो दर्गा आहे तो हिसामुद्दीन दर्गा शनिवारवाड्याच्या पलीकडे, असे 2 सुफी संत आलते. त्या सुफी संतांची कबर करण्यासाठी म्हणून ते पुण्येश्वराचं मंदिर पाडून तिथलं शिवलिंग बाहेर काढून तिथं त्या ठिकाणी ती कबर बांधली. आता मुद्दा काय आहे की तुम्ही आमच्यावर अतिक्रमण केलं हे तर सिद्ध आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तो दर्गा आहे त्या ठिकाणच्या जर तुम्ही मिनार बघितल्यात एंट्रन्सच्या, त्याच्यावर पूर्णपणे भारतीय शैलीत असलेलं पुरातन जे काम असतो जे आपण कोरून कमवतो केलेलं आहे. इसवी सन 1000, 1100, 1200 मधलं त्या काळातलं ते आहे. तेव्हापासून आपल्यावर अतिक्रमण चालली आहेत. आज त्याच्यानंतर म्हणजे मला तर असं वाटतं की त्या काळी तलवारीच्या टोकांवर आपल्या हिंदू धर्मातली काही लोकांचा आपण धर्म परिवर्तन केलं असं मी जाहीरपणे सांगतो. त्या ठिकाणी एक नाचणीची भाकर म्हणून एक हे चालतो, गेले कित्येक वर्ष चालतो. त्याला आपली लोक जातात, सगळी लोक येतात, परंतु मुस्लिम लोक नाही जात. त्या नाचणीच्या भाकरीला आजही हिंदू धर्मातून नैवेद्य जातो. मग याचा अर्थ आपण काय, त्यांच्यात मूर्तीपूजन होत नाही, बरोबर, मजारला ते जात नाहीत, दर्ग्याला जात नाहीत. मग हे नाचणीच्या भाकरीचा नैवेद्य कोणाला जातो? तर आपण मूर्तीपूजन करतो ना, जग जाहीर आहे की नैवेद्य देतो तो मूर्तीलाच देतो आपण, तोच दाखवतो. मग तो जो उरूस करतात नाचणीच्या भाकरीचा, याचा अर्थ असा की तिथं हिंदूंचं काहीतरी आहे, बरोबर, देवस्थान आहे. त्याच्यानंतर पुण्येश्वराला म्हणजे त्या मंदिरामुळे आज या पुणे शहराला पुणे हे नाव पडलं. बरोबर. मग अस्तित्व जर असेल, बरोबर, मग अशी जी आपल्यावर अतिक्रमण होत आहेत त्या अतिक्रमणांना आपण तोंड देणं गरजेचं आहे का नाही? जर पुण्याची संस्कृती, पुण्याचं वैभव जर हे असेल तर ते ज्या मंदिरामुळे आलं त्या मंदिराला टिकवणं हे प्रत्येक पुणेकराचं काम आहे. आणि पुण्यात ज्यांनी शिक्षण घेतलं, पुण्यामुळे ज्यांना नाव मिळालं, त्या प्रत्येकाची ही नैतिक जबाबदारी आहे. बरोबर. अजून एक सांगतो, पुणे शहर हे मुळामुठेच्या नदीच्या काठी वसलेलं आहे. आज ती मुळामुठा जर बघितलं, तिथून आज 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगासहित अन्य आहेत. आज सपिंड्या महादेव आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी त्या सपिंड्या महादेवाचं मंदिर जर आज सापडलं असेल, कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या 70 फूट खाली सापडलं. मग याचा अर्थ सपिंड्या महादेव आहे तर पुण्येश्वर आहे ना. बरोबर. पुण्येश्वर आहे तर केदारेश्वर आहे, केदारेश्वर आहे तर नारायणेश्वर आहे, मग नारायणेश्वर आहे तर ओंकारेश्वर आहे. ही जी सगळी नदी लागत जी आहेत, या सगळ्यांचं जतन करणं हे प्रत्येक पुणेकराचं काम आहे. म्हणजे आपण आपली जबाबदारी दुसऱ्याला ढकलून चालणार नाही. आणि या सगळ्यामध्ये पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा हा पुणेकरांसहित, महाराष्ट्रासहित प्रत्येक हिंदू माणसाने हे घेणं गरजेचं आहे.